भगवान बुद्धाची आपण निर्वाणावरील प्रवचन बघितली. आज आपण बघणार आहोत की भगवान बुद्धांनी सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचन. भगवान बुद्धाचा धम्म आणि त्याचा ग्रंथ, बाबासाहेबांनी जेव्हा हा ग्रंथ लिहिला तेव्हा बाबासाहेबांच्या पुढे कोणाकरता लिहिलाय आणि कोणाकरता लिहायचा आहे असे दोन प्रश्न होते. मग आपण म्हणू की कोणाकरता लिहिला बाबासाहेबांनी हा ग्रंथ? तर पूर्वाश्रमीच्या महाराणी बौद्ध धर्मा दीक्षा घेतली यांच्याच करता लिहिला का? पण जर आपण गृहीत धरलं की हो त्यांच्याच करता लिहिला, मग मात्र आपण तोकडे आहोत. कारण बाबासाहेबांची प्रतिज्ञा आहे की मी भारत बौद्धमय करी. आणि मग जर मला कोणाला माझ्या गोटामध्ये आणायचंय तर मी फक्त माझ्या घरच्या करताच लिहिल का? कारण मला जर पूर्ण जग माझ्याकडे आणायचं तर मी ते ग्रंथ जगाकरता लिहिल. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा ग्रंथ फक्त तुमच्या आणि माझ्या करता लिहिला नाही, तर तो पूर्ण भारतातल्या लोकांकरता लिहिलेला आहे. आणि फक्त आपल्यावर जबाबदारी दिलेली, कारण ती लोक वाचणार. कारण बाबासाहेबांचं वाक्य आहे की बौद्ध धर्माची दीक्षा भारतामध्ये सगळ्याच्या शेवटी ब्राह्मण घेतील. हे बाबासाहेबांचे शब्द आहे, माझे नाही. का म्हटले होते ते? कारण की लोक याला वाचणारच नाही. त्यांना माहिती, मागं जसं मी तुम्हाला प्रवचन सांगितलं की एका डाकूने सांगितलं होतं की भगवान बुद्धाचं प्रवचन पण ऐकायचं नाही, कारण तू जर भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं की अंगुलीमालासारखं तुला आपला धंदा सोडून टाकते. तसंच बामणाने ठरवून टाकलेलं आहे की हा ग्रंथ वाचायचा नाही, कारण हा ग्रंथ जर वाचला तर आपण बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तर नुसते बामणच वाचतात का? वाचत नाहीत का? नाही. त्यांनी स्वतः तर वाचतच नाहीत, पण ह्या दुसऱ्यांनाही वाचू नका म्हणून सांगून ठेवलेलं आहे. कारण त्यांनी बुद्ध धर्माला 10वा अवतार बनवला, पण 10वा अवतार हा विकृत आहे या पद्धतीने सांगितलं. आणि म्हणून बुद्ध धर्माचं ग्रंथच काय, पण बुद्ध धर्माचं तत्वज्ञानही तुम्ही अंगीकारू नका, कारण ते बुद्धांनी सांगितलेलं चुकीचं तत्वज्ञान आहे असं ब्राह्मण सांगतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिताना याच्यामध्ये स्वतःच बाबासाहेबांनी असं काहीही नाही टाकलेलं, फक्त बाबासाहेबांनी व्याख्या केलेल्या की ज्या बाबासाहेबांनी व्याख्या केल्या की काय असायला पाहिजे होतं काही काही ठिकाणी. पण बाबासाहेबांनी संपूर्णतः बुद्धच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग बुद्ध सांगताना आपल्या पुढे कसे ठेवला? तुम्ही पहिल्यापासून जर ऐकत गेलात तर पहिलं चरित्र आहे, त्याच्यानंतर बुद्ध धम्म सांगता 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 त्यांनी फार निब्बाणापर्यंत आणले. आणि निब्बाणापासून बुद्ध धर्म इथे आध्यात्मिक सांगितला. तर मग बुद्ध नुसते आध्यात्मिकच होते का? कारण बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध स्वतः एक राजे होते, राजपुत्र होते. आणि बुद्धाच्या काळामध्ये राजाश्रय देणारे राजेही बुद्धाला होते. कारण त्यावेळेचे जनपद जेवढे बी होते तेवढ्या सगळ्यांनी डिक्लेअर केलं होतं की बुद्धावरचा हमला हा आम्ही आमच्या राज्यावरचा हमला समजू. म्हणजे ते राजे बुद्धाला किती मानत होते. आणि म्हणून राजे जर मानत होते तर का मानत होते? तर कारण बुद्ध त्यांना राज्य कसं करायचं हे सांगत होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या ग्रंथामध्ये बुद्धाचे राजकीय आणि सामाजिक प्रवचन पण घेतलेली आहे. आणि म्हणून आज आपण त्या अध्यायाला सुरुवात करतो की भगवान बुद्धांनी राजकीय आणि सामाजिक अशी काय प्रवचनं दिली. प्रवचनं तर भरपूर आहेत, पण बाबासाहेबांनी त्याच्यातली मोजकी घेतली. आजपासून आपण ते अभ्यासू आणि बाबासाहेबाला काय म्हणायचंय, बुद्धाला काय म्हणायचंय ते आज आपण बघू. राजकृपेवर अवलंबून राहू नका, पहिलंच प्रकरण आहे. राजकृपेवर अवलंबून राहू नका. काय असतं राजकृपा? आहे की नाही? राजकृपा म्हणजे आजच्या लाडक्या बहिणी, राजकृपाच आहे की नाही? राजकृपा लाडक्या बहिणीला 1500 रुपये. आता लाडके भाऊ बी आले मला वाटते. तर लाडके भावाबरोबर ते काहीतरी मला वाटते लाडके बिना लग्नाचे पोरं बी आले. म्हणजे आमचे लग्न नाही होत, आम्हाला पैसे नका देऊ बाबा. राजकारणी लोक आम्हाला बायकोच द्या म्हणतात ते, बाकी दुसरं काहीच नका. विनोदाचा भाग जरी असला तर भगवान बुद्ध काय सांगतात तुम्हाला की राजकीय
त्यांच्या काळात राजे होते ना, म्हणून राजकीय गोष्टीवर अवलंबून राहू नका. आता हे प्रवचन कोणाला सांगतात? ते भिक्षूला सांगतात. आजच्या समाजात कोणाला सांगितलं पाहिजे? कारण आज राजे आहेत का? कारण मग ही शिक्षा कोणाला दिली पाहिजे? तर उपासकाला दिली पाहिजे ना, आणि भिक्षूलाही दिली पाहिजे. तर आमचे भिक्षू काय करतात? आता वर्षावर जाऊन भोजन घ्यायला लागले. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आम्ही ऐकायला लागलो का? भगवान बुद्धाने सांगितलं की कुठल्याही राजाची कृपा तुम्ही घेऊ नका, कारण राजाची कृपा घेतली की तुम्हाला मिंद व्हावं लागेल. राजकृपेमध्ये तुमची अधोगती होईल. आणि मग त्या दृष्टीने जर भगवान बुद्धाची प्रवचन जशाला तशी आताही लागू पडतात की नाही? आम्ही भगवान बुद्धाचं उपासक तर सोडा, पण आमचे भिक्षूही जाऊन आता राजगृहावर जेवायला लागले. वर्षा बंगल्यावर गेले ना, अर्धे भिक्षू गेले तिथे, काय म्हणे भोजनदानाने करतात. आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला एक सांगायचं, कारण त्यांचा युक्तिवादही केवढा तोकडा असतो. काही काही अतिउत्साही लोकांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र झाल्यापासून ही पहिली वेळ आहे. म्हणजे यांना एवढा आनंद झाला की भगवान बुद्धाला जसे राजे बोलत होते तसे यांना बोलत होते. त्याला ते माहिती नाही की भगवान बुद्धाला निमंत्रण द्यायला स्वतः राजे जात होते. इथे मला नाही वाटत की तो एकनाथ शिंदे आपल्या भिक्षूच्या घरी गेला असेल, कुठल्या तरी कार्यकर्त्याला फोन केला असेल आणि म्हटलं असेल ये भिक्षूला घेऊन. एवढी काय त्याला श्रद्धा आहे का? पण आम्ही तुलना कोणाशी करायला लागलो? भगवान बुद्धाशी आणि राजा प्रसेनजीत बिंबिसाराशी. ऍक्च्युली तसं ते नाहीये. कारण राजे कुठल्याही गोष्टी, तुम्हाला परत एक उदाहरण सांगतो की आनंदाने कबूलच केलं होतं की मी तुमचा उपस्थापक, म्हणजे आताच्या घडीला त्यांचा सेवक मी होतो, मला ही पोस्ट तुम्ही देताय, मी तुमचा हे होईल. पण त्यांनी अटी करून घेतल्या होत्या बुद्धाकडे की जर तुम्हाला कोणालाही भेटायचंय तर मी सांगितल्याशिवाय तुम्ही कोणाला भेटायचं नाही. हे आनंदाने बुद्धाकडनं वधवून घेतलं होतं. एवढंच नाही तर मला जर बाहेरचं भोजन आलं तर मी तुम्हाला वर्ग करेन, पण तुम्हाला जर बाहेरचं भोजन आलं तर तुम्ही मला वर्ग करायचं नाही. आपल्या भिक्षूंनी काय केलं? स्वतः एकटे तर गेलेच गेले, पण बरोबर 25 जण घेऊन गेले. सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलंय की कुठल्याही राजाची कृपा तुम्ही स्वीकारू नका. आता हे कुठल्या परिप्रेक्षमध्ये सांगितलं होतं? आताच्यासारखं थोडी होतं की आता काय लोकशाही होती म्हणून बोलत होते. तेव्हाही काहीतरी होतं ना, की तेव्हा काय होतं ते आता आपण बघूया. एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्न पात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्षू भगवंतासमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्ता संबंधी वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्षूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरगळून लावले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोसत आहे तोपर्यंत तो देवदत्ता अधोगतीला जात राहणार. त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहे. भगवान बुद्धाला जेव्हा थोडंसं मी तुम्हाला एका बाबासाहेबांनी तोकड्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता काय की तुम्ही बहुतेक वाचलेलं असेल नसेल मला माहिती नाही. काय झालं होतं की राजा अजातशत्रू हा बिंबिसाराचा मुलगा आहे आणि अजातशत्रूने आपल्या बापाचा खून करून तो राजा झालेला आहे. जरी बापाचा खून करून राजा झाला, नंतर त्याला पश्चाताप होतो की मी वाईट कृत्य केलेलं आहे. आणि त्याच वेळेस देवदत्त आणि भगवान बुद्ध, कारण देवदत्तही त्याच प्रकारचा, म्हणजे जसा अजातशत्रू होता तसाच देवदत्तही होता. पण तुम्हाला जर माहिती नसेल तर देवदत्त ही रिद्धी सिद्धी प्राप्त होता, असा तसा नव्हता की त्याला एकदमच गया गुजरा भिक्षू नव्हता देवदत्तही. कारण भगवान बुद्धाच्या सानिध्यात राहून त्यालाही सिद्धी प्राप्त होत्या. कारण एवढा अजातशत्रू त्याच्यावर का फिदा झाला होता? विचार पडायला पाहिजे ना आपल्याला.
की भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध असतानाही अजातशत्रूंनी देवदत्ताची साईड का घेतली? कारण देवदत्ताचं ऐकूनच भगवंताच्या अंगावर त्यांनी दगड फेकला होता. देवदत्ताचं ऐकूनच त्यांनी नालागिरी हत्ती भगवंताच्या अंगावर सोडला होता. आणि म्हणून देवदत्ताला का तो हे झाला होता? आज आपण जरी नसलं, कारण त्याला सिद्धी प्राप्त होती. जेव्हा अजातशत्रू आपल्या राजमहालामध्ये सगळे दरवाजे बंद करून होता, तेव्हा अजातशत्रू त्याच्या पुढे प्रगट झाला होता. आणि त्याला वाटलं की सगळे दरवाजे बंद असताना जर अजातशत्रू, कारण ही सिद्धी होती त्यावेळेची, आणि म्हणून तो भुलला होता देवदत्ताला. आणि म्हणून देवदत्ताने राज आज्ञेच्या पोटी त्याला सांगितलं होतं की जर भिक्षू संघ, आता तुम्ही याच्यावर अंदाज तयार करा की त्यावेळेच्या देवदत्तांनी संघाला किती मोठी किंमत असेल, त्यावेळेचा संघ किती पवित्र असेल की संघ माझ्या बाजूने असावा. त्याच्याकरता तो तथागताचा खूनही करायला तयार झाला होता. आणि मदत कोणाची घेत होता? अजातशत्रूची. अजातशत्रू का तयार झाला होता? तर अजातशत्रूला हे त्यांनी चमत्कार दाखवला होता की पूर्ण वाजवाडा बंद असताना अजातशत्रू त्याच्या समक्ष त्याच्या शयनगृहामध्ये, म्हणजे आपण त्याला आज बेडरूम म्हणतो, अशा ठिकाणी तो उभा झाला होता. आणि त्याला चमत्कार दिसला. त्याला वाटलं बुद्धापेक्षा देवदत्तच मोठा आहे, देवदत्ताजवळच हे आहे. कारण सिद्धी सर्व होता. तुम्ही कधी ऐकलंय असेल, तर सिरियल बिरियल बघितले असेल तर बुद्धांनी चमत्कार करायला परमिशन दिलेली नाहीये. हल्लीही श्रीलंकेमध्ये झाले, थायलंडमध्ये झाले, भारतामध्येही असू शकतात की काही काही भिक्षूंना सिद्धी प्राप्त आहेत, पण बुद्धाच्या वचनानुसार ते चमत्कार करून दाखवत नाही. कारण तुमच्या माहिती करता सांगतो की ज्ञानज्योती भिक्षू आपले जंगलामध्ये राहतात, आणि ते जे झाडाखाली बसतात, तो वाघ वरती असताना त्यांची शेपटी त्यांच्या डोक्याला लागते, पण तो वाघही त्यांना काही करत नाही. आणि म्हणून मैत्री भावना जी असते, असे भिक्षू आजकाल आहेत, नाही असं नाहीये. आपण जर अशा गोष्टी, आपण कधी कधी काय म्हणतो काहीतरी कुभांड आहे, पण आजच्या जमान्यामध्ये या गोष्टी आहेत. अशाच प्रकारे देवदत्ताने त्याला हे केलं होतं. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलं होतं की सिद्धी प्राप्त होणे किंवा हे होणे म्हणजे निर्वाण नाहीये. निर्वाणाला तुमच्यामधले सगळे विकार गेले पाहिजे. देवदत्ताला सिद्धी प्राप्त होती, पण विकार गेले होते का? नाही. संघ माझ्या ताब्यात राहावा हा विकार त्याच्याकडे होता, सिद्धी असली तरी. आणि ह्यानुसार अजातशत्रूही दुष्ट होता आणि देवदत्तही दुष्टच होता. म्हणून दोघांची सलगी झाल्यामुळे तो राजा आहे, आणि मग याच्या भिक्षू संघाला तो गाड्या भरून भरून भोजन पाठवतो. आणि मग हे भिक्षू त्यांना विचारतात की भगवंत, देवदत्ताला अजातशत्रू पोचतोय. मग तिथे भगवंत सांगतात की राजाच्या कृपेवर जोपर्यंत देवदत्त जगत राहील तोपर्यंत त्याची अधोगती होतच राहील, तो सन्मार्गावर येऊ शकणारच नाही. आताच्या परिप्रेक्षमध्ये आपल्यालाही तेच लागू पडतं. जोपर्यंत लाडक्या बहिणी 1500 रुपये घेतील तोपर्यंत गॅस सिलेंडर 2500 रुपये झाल्याशिवाय राहणार नाही. कृपा घेतली की अधोगती येते. आणि म्हणून जपानमध्ये असे फुकटच्या काही गोष्टी लोक घेत नाहीत. तर तिथे काय मागतात? तिथली लोक सार्वजनिक व्यवस्था मागतात. जपान झालं, अमेरिका झालं, सार्वजनिक व्यवस्था काय मागतात? ते काय येतं सार्वजनिक? आता 1500 रुपये तुमची इंडिव्हिज्युअल आहे की नाही, ते सार्वजनिक काय मागतात की कुठलंही शिक्षणाला फीस लागू नये. म्हणजे सगळ्यांचं शिक्षण कसं असावं? मुक्त असावं. सगळ्याची आरोग्य व्यवस्था कशी असावी? मुक्त असावी. आता तुम्ही घाटीत गेले तर तुम्हाला दवा भेटते का? असायला ती पाहिजे, 1500 रुपये नाही. काय व्यवस्था असायला पाहिजे? घाटीमध्ये गरीबातला गरीब किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस जरी गेला तर त्याला व्यवस्था सारखीच भेटायला पाहिजे. हे कल्याणकारी राजाचं काम आहे. पण आता होतंय का तसं? नाही. घाटीमध्ये गेलात, आता सरकारी हॉस्पिटल पण काही सेक्शन पेमेंटचे आहेत आणि काही फुकटचे आहेत. म्हणून तिथे तशी व्यवस्था होत नाही. कारण का होत नाही? तर तुम्हाला 1500 रुपये दिले की मग तिकडच्या सुविधा कमी केल्या जातात. तुमच्या माहिती करता सांगतो की ज्या बी बायांना आता 1500 रुपये दिले जातात ते समाज कल्याण खात्याचा निधी कमी करून, म्हणजे तुमच्या मुलावरती ज्या स्कॉलरशिप हे ते दिल्या जातं त्या सगळ्या कमी केल्या आणि लाडक्या बहिणीला देणं सुरू केलं. हे आमच्या लक्षातही येत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध 3000 सालापूर्वी सांगतात की राजाची कृपा अशी स्वीकारू नका. राज्याचं कर्तव्य काय आहे की सगळ्या लोकांकरता त्यांनी काम केलं पाहिजे. मग आता कधी कधी काय होतं, त्याच्यावर तुमच्या व्हॉट्सअपवर जोक येतो की नाही काही माहिती नाही,
त्यांनी पहिल्यांदा काय केलं होतं की एसटी महामंडळात बाईला 65 वर्ष वय असेल तर फुकट प्रवास केला होता की नव्हता. मग ज्या बाईचं वय 60 आहे तिने बी 65 करून घेतलं, बळच केलं आपला याच्यात करून करून. मग आता लाडकी बहीण करताना काय केलं की जी 65ची असेल तिला नाही म्हणे 60च्या आतलीला लागली ना, ते 65 वाली रडायला. 60ची होती पण बळच 65ची झाली. सांगण्याचा उद्देश असा आहे की राजकीय किंवा राजकृपेवरती जे बी अवलंबून राहतात त्यांची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. 3000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी देवदत्ता करता सांगितलेलं कारण होतं ते आजही आम्हाला लागू पडतं. आजही आम्ही 500 रुपयामध्ये आमचं मत विकतो आणि म्हणून 500 रुपयात मत विकलं. भगवान बुद्धाचं काम होतं का अधोगती होईल त्याच्यावाली, कारण जोपर्यंत त्याच्या भिक्षूला त्यांना फुकट खायला मिळतं तोपर्यंत ते निर्वाणा करता कुठलाही प्रयत्न करणार नाही. तसंच आपलं आहे की आजही तुम्ही जर खेड्यात गेल्या तर मोदी काय म्हणतो की जो बीपीएल आहे, बीपीएल म्हणजे जो लो पॉवर्टी मध्ये आहे त्याला दारिद्र्य रेषेच्या खाली म्हणतात, तशा लोकांना ते काय करतात प्रत्येकाला 5 किलो चावल आणि 5 किलो गहू देतात. आपल्याला काय वाटतंय चांगलं काम आहे, चांगलं काम नाही, तुम्हाला आळशी बनवण्याचा प्रोग्राम आहे. कारण आपल्याला 3000 साल कसं आळशी बनवलं होतं, मारकी होती, भीक मागायचं, गावातली लोक कुटके द्यायचे म्हणून आपले बापदादे आरामशीर काय करायचे झोपून राहायचे आणि रात्रीचे कुटके मागून खायचे. तसंच आता ती मारकी आधुनिक पद्धतीने आलेली मारकी कुठली आहे, 5 किलो गहू आणि 5 किलो चावल. कारण तुमच्यामध्ये काम करण्याची जी उम्मीद असते, स्वाभिमान असतो, तो हिरावल्या जातो. आणि म्हणून 3000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं की कुठल्याही राजाची कृपा तुम्ही स्वीकारू नका. कारण का तर तुमचा स्वाभिमान राजे विकत घेतात, राजे तुमच्या. म्हणून आताही तुम्हाला बहिणीला दिलं तर आता बहीण मतदानाला जाताना काय म्हणते, बाबा माझ्या लाडक्या भावाला मत मी केलं पाहिजे. आणि जिला नाही मिळालं ती म्हणे हा माझा सावतर भाऊ आहे, मी काही याला देणार. म्हणजे काही लाडक्या बहिणी काही सावत्र बहीण. तशाच पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की जोपर्यंत देवदत्त त्या राजाची कृपा स्वीकारत राहील तोपर्यंत मात्र तो अधोगतीला जात राहील. तेच वाक्य आजही आपल्याला लागू पडतं की कुठलीही गोष्ट आपण जर राजकृपेने फुकट घ्यायला गेलो तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वाभिमान विकल्या जाईल, स्वाभिमानामध्ये खूप मोठी ताकद असते आणि राजकृपेची कुठलीही गोष्ट तुमचा स्वाभिमान विकायला लावते. कारण म्हणून जपानमध्ये लोक इन्कम टॅक्स लाईन लावून भरतात आणि आपल्या इथं महाराष्ट्रच काय भारतामध्ये इन्कम टॅक्स चोरी केला जातो. तिथल्या बसमध्ये लोक जर गाडीत चढले तर कंडक्टर आपल्याकडे यायची वाट पाहत नाहीत, ते कंडक्टर जवळ जातात तिकीट काढायला. आपण पाठीमागं बसतो, आला कंडक्टर तर काढलं तिकीट, नाही आला तर गेले उतरू, आहे की नाही. आणि म्हणून की राजव्यवस्थेवर जोपर्यंत आम्ही, आता तर लोकशाही आहे ना, म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस व्याख्या केली होती की लोकशाहीची संकल्पना तेव्हाच रुजेल की जेव्हा तिला मी माझी मानेल. जेव्हा मी तिला माझी मानणार नाही तर लोकशाही तुमच्यामध्ये रुजणार नाही. आणि म्हणून आपल्या घरामध्ये जेव्हा आपण बंड करतो तेव्हा आता ताईपणाने घरातलं भांडबाई जेव्हा आपटते तेव्हा नुकसान दुसऱ्याचं होतं का, भांडायचंच फुटतं ना. म्हणून आंदोलन झालं तर लोक गाड्या पेटवतात की नाही, कोणाच्या फुटतात, आपल्याच फुटतात. म्हणून नेत्यालाही काही वाटत नाही आणि आपणही लोकशाहीमध्ये अजून प्रगल्भ झालो नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये प्रगल्भ व्हायचं असेल तेव्हाही भगवान बुद्धांनी राज्य लोकांनाही सांगितलं तर लोकांनाही तेच सांगितलं ना, की राजालाही तेच सांगितलं की तुला प्रजेचं रक्षण केलं पाहिजे. आणि भिक्षूलाही सांगितलं की तुम्ही राजाच्या कृपेवरती अवलंबून राहता कामा नाही. कारण राजकृपेवरती अवलंबून राहत तर तुमची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यावेळेस काय होतं की देवदत्त राजकृपेवर होता, 500 गाड्या भरून अजातशत्रू खायला पाठवत होता. हे चारी का विसरले, आहे की नाही. चारी का विसरले असतील तर ध्यान विसरले, ध्यान विसरले असतील तर बऱ्याचशा दुसऱ्या वाईट गोष्टी आल्या. आणि म्हणून जो भिक्षू धर्म असतो तो भिक्षू धर्म फुकट खायला मिळालं, राजाश्रय मिळाला. म्हणून तर भगवान बुद्धाने राजाची कृपा भिक्षूला नाकारायला सांगितली, परंतु राजालाही राजाचे कर्तव्य सांगितले की राजाने कुठले कर्तव्य केले, येईल पुढे आपण ते बघूया. सर्वोच्च असे अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूनो
तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत याचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू, आणि त्याचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात, आणि भगवान बुद्धांनी स्वतः उदाहरण दिलं का राजा बिंबिसारांनी त्यांना स्वतः अर्ध राज्य देऊ केलं होतं. त्यांच्या राज्याचं तर सोडा, पण ते जेव्हा गेले तेव्हा ते स्वतःही राजपुत्र होते. आणि म्हणून ते त्यांना सांगतात की जेव्हा तुम्ही लालसेपायी जाल तर मग मात्र तुम्हाला गुलाम व्हावं लागेल, राजाच्या गुलामीत राहावं लागेल. आणि म्हणून कुठल्याही राजाच्या कृपेवरती राहू नका. हे भगवान बुद्धाचा उपदेश आजही आपल्याला तसा तसा लागू पडतो. म्हणून राजकृपा आणि राज अधिकार याच्यामधला फरक आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून लोकशाहीमध्ये आपण आता कधी कधी म्हणसाल की भंदेजी सांगतात की काहीच घेऊ नका, तसं नाही, की आपले अधिकारही आपल्याला कळले पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार घेण्याकरता सांगितलं, भीक घेण्याकरता सांगितलंय का? नाही. आणि म्हणून आजही आम्हाला अधिकार आणि भीक याच्यातली गोष्ट कळत नाही. आणि म्हणून आमचे जे काय आता इंटेलेक्चुअल, ज्याला आपण आमचे हुशार लोक म्हणतो, तेही आम्हाला भ्रमित करतायत. आणि भ्रमित केल्यामुळं आम्ही भ्रमित होतो. म्हणून भगवान बुद्धाच्या परत त्या याच्यापर्यंत जावं लागेल आपल्याला की अत्तदीप भव. आम्हाला आमच्याच गोष्टीमध्ये, आमच्याच प्रकाशात आम्हाला वाढावं लागणार आहे. कारण आमची जी मोरकी आहेत, आमचे जे सांगणारे आहेत, मग प्रत्येकच, मी नाही असं म्हणेल की कुठले नेतेच आहेत, भिक्षूही आहेत. भिक्षूनी जी का गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगायला पाहिजे त्या पद्धतीने आजही भिक्षूनी, कारण बऱ्याचशा गोष्टी भिक्षूलाही लोक काय म्हणतात की भिक्षूने राजकारण नाही करू. इथं बुद्धाने केलं की, बुद्ध हे राजकारणच सांगतायत ना. अजून काय सांगतात दुसरं? की राज्याची कृपा घेऊ नका, हे राजकारणच सांगितलेलं आहे ना. की कुठल्याही राज्याच्या याच्यावरती अवलंबून राहू नका, बुद्धाने राजकारणच सांगितलंय. पण आम्ही व्याख्या खूप वेगळ्या करतो. मग आम्ही कधी कधी कुठलाही भिक्षू दिसला की मग ते म्हणतो, हो भंतेजी राजकारणावर कशाला बोलताय, तुम्ही तुमचं काम करा, 5 घरं मागा, नमो तसं म्हणा, हवं तर खाली कोणाच्या तरी मैताच्या कामाला जा, लग्न लावायला जा, हेच भिक्षूचं काम. खरं हे भिक्षूचं काम आहे का? नाही. भिक्षूनी उपासकाला किंवा समाजाला किंवा दुनियेला प्रबुद्ध करावं, ज्ञानी करावं, निर्वाणापर्यंत न्यावं. आता निर्वाणाचा अर्थ आम्ही काय फक्त साधू होण्याकरता घेतलाय का? निर्वाण कशाला म्हटलंय आम्ही नेमकं? निर्वाण म्हणजे शांती सांगितलं ना, सुख सांगितलं आम्हाला बुद्धाने. जसं दुःख आहे हे आर्य सत्य सांगितलं, पण शेवटचा उपाय त्यांनी सुखात केलाय ना, की आम्ही सुख शोधलं पाहिजे, आणि मग सुखाची व्याख्या वेगळी केली. तशाच प्रकाराने की कुठल्याही राजकृपेला किंवा राज्याला तुम्हाला राजाची आज्ञा किंवा राजाची कृपा घ्यायला नाही सांगितली, परंतु राजापासून तुमच्या अधिकार सोडायलाही नाही सांगितले. कारण राजामध्ये तुम्हाला जे अधिकार आहेत ते राजाने दिले पाहिजे. आणि बाबासाहेब आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडवतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? कारण कुठलाही धर्म ती मान्यता देत नाही. कारण हिंदू धर्माने राज्य करायला फक्त क्षत्रियाला परमिशन दिली की नाही? कारण त्यांनी शिकवायला ब्राह्मणाला परमिशन दिली, राज्य करायला क्षत्रियाला परमिशन दिली, व्यापार करायला वैश्याला परमिशन दिली, आणि शूद्राला मात्र फक्त सेवा करायला सांगितलं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा बघितलं तेव्हा बुद्ध धर्म असा आहे की तो तुम्हाला राजा व्हायला पण सांगतो, परंतु कोणाचीही कृपा स्वीकारायला सांगत नाही. बौद्ध धर्म तुम्हाला स्वाभिमान शिकवतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने 3000 वर्षापूर्वी सांगितलं की कुठल्याही राज्याची कृपा स्वीकारू नका, कारण राजकृपा जर स्वीकारली तर मग मात्र तुम्हाला गुलाम व्हावं लागेल, त्याच्या बंधनात राहावं लागेल. जसं देवदत्त अखेरपर्यंत अजातशत्रूच्या बंधनात राहिला, अजातशत्रू करताच त्याला काम करावं लागलं, आणि शेवटी देवदत्ताची दुर्गती झाली. देवदत्ताला अरहंतपद नाही मिळालं, देवदत्ताची दुर्गतीच झाली. त्याचप्रमाणे आपणही आज आपण धम्म कशा करता स्वीकारायचा असतो? धम्म शिकणं म्हणजे काय आहे? का धम्मामध्ये फक्त खाली आम्ही भिक्षू व्हायचं याच्याच करता धम्म आहे का? भिक्षूची व्याख्या पण खूप छान केलेली आहे बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी भिक्षूची व्याख्या सांगितली की माणूस संसारात असावा. बघा तुमच्या डोक्यात जात आहे का? माणूस संसारात असावा पण संसार माणसात नसावा, अशा माणसाला भिक्षू म्हटलंय. किती सुंदर व्याख्या केलेली आहे.
जंगलात राहणाऱ्या साधूला भिक्षू म्हटले का बाबासाहेबांनी? नाही. तो संसारात म्हणजे दुनियेत असावा पण दुनिया त्याच्यात नसावी, त्याला भिक्षू म्हटलं. बाबासाहेबांनी ही व्याख्या केलेली आहे भिक्षूची. आता मला वाटतं त्यानुसार भिक्षू आहेत की नाही माहित नाही. आम्ही गावात आहोत, गावही आमच्यात आहे आणि आम्ही गावात आहोत. ऍक्च्युअली बाबासाहेबांची अपेक्षा होती की भिक्षू संसारात असावा पण संसार भिक्षूत नसावा, ही भिक्षूची व्याख्या बाबासाहेबांनी केलेली. त्यानुसारच की जसं आपण राजकीय कृपा जरी स्वीकारायची नसेल पण राजकीय हक्क आणि त्याला सजग करणं हे भिक्षूचं काम आहे, प्रबुद्ध करणं हे भिक्षूचं काम आहे. म्हणून आजपर्यंत की मी तुमच्या लक्षात आणून दिलं की आपण भिक्षू बौद्ध धर्म स्वीकारणं म्हणजे काय, पर सगळ्याची कल्पना काय असेल की आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे अंगावर चिवर घ्यायचं, डोक्याचे केस काढायचे आणि चालायला लागायचं. असं झालं तर आता तुम्ही एक कल्पना करा की आपण विचार केला की सगळेच आरंत झाले, ह्या पृथ्वीवर सगळेच आरंत झाले, एका मिनिटात दुनिया बुडून जाईल ना, कारण जन्मच नाही ना मग पुढे. आरंताला जन्म आहे का पुढे? दुनिया चालेल का पुढे? आणि म्हणून आनंदाने भगवान बुद्धाला विचारलं होतं की भगवंत किती धम्म सांगितला तुम्ही? भगवंताने एवढासा पाला उचलला आणि त्याच्या हातात दिला, म्हणजे ह्या एवढा, बाकी आता तुला किती दिसतो कचरा? म्हणजे भरपूर, म्हणजे एवढा बाकी आहे. म्हणजे दुनियामध्ये तुम्हाला एवढेच लोक सापडतील जे अरंत व्हायला निघतील, बाकीचे होणार नाहीत. त्याच्या करता धम्म आहे. कोणाकरता आहे धम्म? त्यांच्या, ज्याला अरंत व्हायचं, ज्याला मार्ग शोधायचा तो आपण होऊन निघेल, तो काय तुमची वाट बघणार नाही. ज्याला भिक्षू व्हायचं तो काय विचारायला येणार आहे का? घरी परमिशन घ्यायला सांगितले तरी ज्याला व्हायचं, मी माझ्या भावाचीच कथा तुम्हाला सांगितली होती की जेव्हा माझ्याकडे परमिशन मागायला तेव्हा मी नाही दिले, कारण मलाच कळत नव्हतं भिक्षू काय आहे. म्हणून ज्याला त्या मार्गाने जायचं तो जात राहील, पण ज्याला ज्या मार्गाने नाही जायचं तर त्याला सद्गती मिळवण्याकरता धम्म आहे. धम्म फक्त अरंत होण्याकरताच आहे का? नाही. धम्म हा तुमच्या सद्गती करता आणि चांगल्या आचरणाकरताही भगवान बुद्धांनी धम्म सांगितला. कारण जर नुसतं अरंतच व्हायचं असतं तर भगवान बुद्धांनी किती संघ स्थापन करायला सांगितले? 4. आजही आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही ते स्थापनच करू देत नाही. कारण एकमेकावरती भगवान बुद्धांनी हे संघ डिपेंड करायला सांगितले होते. भगवान बुद्धांनी पहिला संघ भिक्षूचा संघ सांगितला, दुसरा संघ भिक्षुणीचा सांगितला, तिसरा संघ उपासकाचा सांगितला आणि चौथा संघ उपासिकेचा सांगितला. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितले की हे 4 संघ एकमेकावर डिपेंड राहतील, एकमेकाला सांभाळल्या जातील, तेव्हाच तुमचा धम्म जगामध्ये सांगितल्या जाईल. आज तुम्ही विचार करा, भिक्षू कितीही असला आणि समाजच नसला तर भिक्षू काही करेल का? कारण समाज असावा लागेल ना सांगायला. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये जोपर्यंत तुम्हाला क्रिकेट खेळायचा तर क्रिकेटचं मैदान नसेल तर क्रिकेट खेळता येणार नाही. म्हणून धम्म सांगायचा असेल तर धम्माचे उपासक लागतील, थोडे का होईना लागतील, ते थोड्यामधून जास्त करता येतील. पण जर कुणीच नसेल तर मग मात्र केंद्रबिंदू बनेल, एकटा भिक्षू आरंत होईल आणि शांत बसेल. म्हणून धम्म फक्त खाली एका आरंता करता आहे का? नाही. ज्याला आरंत व्हायचं त्याला तुमची गरज नाही, तो आपला उपासना करेल, त्याच्या मार्गाने काय नाही. तुम्ही भोजन दिलं तर पाला खाऊन जगेल आणि आरंत होईल. धम्म हा उपासका करताय, धम्म हा जनते करताय, धम्म हा सगळ्या जगा करताय. आणि म्हणून फक्त जबाबदारी आहे ती अरंत भिक्षूवर. आणि जर तसं असतं तर भगवंतानी सगळ्याला सांगितलं असतं ना, आपापलं काम करा, अरंत व्हा आणि संपून जा. भगवंतानी ते मंत्रच नसतात दिला ना, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, करायला सांगितलं ना भगवान बुद्धांनी. आणि म्हणून ह्याच कारणानुसार आपण जेव्हा धम्म ऐकतो तेव्हा त्याच्यामधली कारणं सांगितली की कुठल्याही राजकीय लाभाच्या पाठीमागे, आता समजा राजकीय लाभाच्या पाठीमागे लागले, धम्म सांगतील का? आता आम्ही वर्षावर जाऊन जेवून आलो, मग आम्हाला जेवण दिलं, शिवर दिलं, तर मग हळूच फोन येईल ना की आमचा प्रचार करा, म्हणून करावं लागेल की नाही? मग धम्म करता येईल का? तिथे तुम्ही इंडिपेंडंट असले पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस भगवान बुद्ध कुठल्याही राजगृहात किंवा राजवाड्यात गेले नाही, तर राजे त्यांच्याकडं विचारायला आले. म्हणून राजाला धम्म सांगता आला. तेव्हा लोकशाही नसतानाही लोक अरंत झाले आणि बरेचसे बौद्ध भिक्षू झाले, बौद्ध झाले. राजा अशोकासारख्या माणसांनी राजाश्रय दिला.
म्हणून बौद्ध धम्म हा राजकृपेवर कधी जास्त टिकला नाही. हा, त्याला आधार मिळाला, तो वाढत गेला, परंतु कुठल्याही भिक्षूने राजाची कृपा स्वीकारली नाही. राजाश्रयाला भिक्षू गेला नाही. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. आणि लगेच दुसरंच प्रकरण बाबासाहेबांनी घेतलं की ऑटोमॅटिक आहे, जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजाही धार्मिक होते. कारण याच्यात 2-3 उदाहरणं आहेत की राजा जेव्हा भगवान बुद्ध होते तेव्हा हा धम्म एवढा वाढला नाही, कारण त्यावेळेच्या राजाला त्यांनी फक्त खाली सल्ला दिला. परंतु जेव्हा राजा अशोकाने धर्म आत्मसात केला तेव्हा मात्र तो जगात गेला. कारण याचा अर्थ कसा आहे की जर राजा धार्मिक असेल तर त्याचे नोकर चाकरही धार्मिक होतात, त्यांची प्रजाही धार्मिक होते. की जसं आपण शाहू महाराजाचं उदाहरण घेतलं, शिवाजी महाराजाचं उदाहरण घेतलं की शिवाजी महाराजाच्या पर्यंत शिवाजी महाराजाला राज्याभिषेक करायला त्यांनी परवानगी नाकारली. का? तर शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीये. कारण तो धम्म होता का? तो अधम्म होता ना. आजही धम्म आहे का? कारण आजही जे राज्य करतात ते कोणाचं नाव घेतात? धर्माचंच नाव घेतात ना. परंतु जर आपण व्याख्या केली तर धम्म आणि अधम्म आहे. कारण राज्य कोणाचं आहे? धम्माचं आहे का अधम्माचं आहे? ते जर धम्माचं राज्य असतं तर मुसलमानाच्या लिंचिंग झाल्या नसत्या. कारण मुसलमान पण माणूस आहे ना. एका माणसाच्या जवळ काहीतरी मला वाटतं गाईचं मटण आहे म्हणून सगळी लोक येतात आणि त्याला जिवंत मारतात. याला धम्म म्हणता येईल का? कारण तो धम्म नाहीये. कारण म्हणून सांगितलं की कुठल्याही गोष्ट राजा जर अधार्मिक असेल तर प्रजा ही अधार्मिक होते. कारण वरचा राजा अधार्मिक आहे. तो काय सांगतो की गाय आमची माता आहे, पण तिला माता मानत नाही. त्या मातेकरता लोकांचे खून पाडायला सांगतात, त्याला धर्म म्हणता येणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की राजा जर धार्मिक असेल, आता राजा अधार्मिक आहे म्हणून प्रजाही अधार्मिक आहे. राजा जर धार्मिक असेल, कारण राजा अशोकाच्या काळामध्ये कुठल्याही धर्मावरती अन्याय झाले नाही. प्रत्येक धर्माला राजाने तिथे मान्यता दिली होती अशोकाने. म्हणून त्याच्या राज्यामध्ये पानपोळ्या निर्माण झाल्या. त्याच्या राज्यामध्ये ब्राह्मणही खुशीत होता तर क्षत्रियही खुशीत होता. आणि तो राजा धार्मिक असल्यामुळे मात्र सगळी लोक धार्मिक झाली होती. आणि म्हणून इथे बाबासाहेबांनी हे प्रकरण घेतलंय. आणि जे बुद्धांनी सांगितलं की जर राजा धार्मिक असेल तर मात्र प्रजाही धार्मिक होते. हे कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे ते आपण बघूया. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू, जोपर्यंत हा राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि ग्रस्तही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि ग्रस्त हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राज्य धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि ग्रस्त हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि ग्रस्त धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. जेव्हा 1992ला बाबरी मस्जिद पाडली आणि भारतामध्ये दंगली पेटल्या, मला वाटतं औरंगाबादला जास्त झळ पोहोचली नसेल त्यावेळेस. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे, पण बॉम्बेमध्ये आम्ही तो अनुभव घेतलेला आहे की माणसं जनावरं कशी बनतात, की अधार्मिक माणसं कशी बनतात. धर्म आपल्याला कुठे कळायला सांगतो की ज्या नगरामध्ये आम्ही एक मुसलमान आणि एक हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकोप्याने राहत होते, एका रात्रीत असे दुश्मन झाले की माणसं कापायला लागली, एकमेकाला मारायला लागली. म्हणजे माणूस अधार्मिकतेने केवढा मोठा जानवर होतो. तर हे त्यावेळेस आम्ही अनुभवलो होतो. बघा अधार्मिक लोक कृत्यही कसं करतात. बाबरी मस्जिद पाडली कधी? 6 डिसेंबर 1992ला. म्हणजे अधार्मिक वाल्यांचं अधार्मिक कृत्य किती पुढचा विचार करून केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? 6 डिसेंबरलाच का पाडली? कारण बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण दिन आहे. आणि मग ते बहुजन त्या दिवशी काय मानतील? ते विजय दिवस मानतील. आपण बाबासाहेबाचा काय दिवस मानतो? तो दुःखाचा दिवस म्हणून मानतो ना आपण बाबासाहेबाचा. किती मोठं षड्यंत्र होतं ते की बाबरी मस्जिद 6 डिसेंबरला का पाडली
तर येणाऱ्या पिढ्या त्यांचा विजय दिवस मानतील आणि बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण हे पाठीमागे पडून जाईल. एवढं मोठं षडयंत्र त्या अधार्मिक लोकांनी घडवून आणलेलं आहे. थोडाफार कुठेतरी तुमच्यामध्ये धर्माचा अंश शिल्लक होता म्हणून आजही आम्ही लाखोच्या संख्येने 6 डिसेंबरला जातो आणि त्यांचा तो विजय दिवस आम्ही होऊ दिला नाही, कारण ते झाकाळल्या गेलं. परंतु आजही ते डोकं वर काढतात. बऱ्याच ठिकाणी तुमच्यावरती जिथे म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती सारखा ग्रंथ बाबासाहेबाला लिहावा लागला. म्हणून धार्मिक पद्धतीने की जेव्हा राजा हा अधार्मिक असतो तेव्हा मात्र कृतीही अधार्मिक होतात. आणि आत्ताच्या दुनियामध्ये आपण जर डोळे उघडे ठेवले तर तुम्हाला ते लक्षात येईल की अधार्मिक राजा काय करू शकतो. आज तुम्ही जर बघितलं तर मुलीवरती अत्याचार होणं, मुलीवरती बलात्कार होणं हे अधार्मिक राजाचं कृत्य आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये असं म्हणतात की माणूस काठीला सोनं लावून जात होता पण त्याची चोरी होत नव्हती. सम्राट अशोक काय एकटाच काठी घेऊन फिरत होता का चौकडे? कारण ते बुद्धाचं शासन होतं, हे धर्माचं शासन होतं. आणि ते धर्माचं शासन यायला कारण जर राजावरचा अधार्मिक असेल तर खाली प्रजा ऑटोमॅटिक अधार्मिक होते. आणि म्हणून की इथे सांगितलंय की जर अधार्मिक राज्य असेल तर त्या राज्यामध्ये मग जबाबदारी कोणाची वाढते? धर्म सांगणाऱ्याची जबाबदारी वाढते ना. मग आपल्या याच्यामध्ये म्हणून एक उदाहरण मी सांगितलं होतं की काय होतं की एका माणसाला, उदाहरण सांगतो आता, हे उदाहरणच आहे की एका माणसाच्या घरी कुत्रा होता आणि त्या कुत्र्यावर त्याचा खूप जीव होता. धर्म सांगायचा आहे कसा? मग तो कुत्रा मेला. आता बिचाराचा खूप जीव होता, रडायला लागला, हे करायला लागला. पण परत शांत झाल्यावर तो म्हणे नाही, आता याचा अंतविधी मी जसा माणसाचा करतात की नाही तसा मी करेन. मग करायचं तर काय करायचं? तो स्वतःच ख्रिश्चन होता. मग चर्चमध्ये गेला. कारण कुठलाही विधी करायचा तर त्या धर्माचा पुरोहित लागतो ना. जर ख्रिश्चन असेल तर त्यांचा दफनविधी करायला फादर लागतो त्यांचा चर्चमधला. धम्म अधम्म सांगतोय मी तुम्हाला. मग तो गेला चर्चमध्ये आणि त्या फादरला नमस्कार केला, त्यांच्या पद्धतीने काय केलं असेल आणि तो थोडा रडत रडतच गेला कारण त्या कुत्र्यावर खूप जीव होता. तो फादर आला, तो कॅथलिक होता. तो म्हणे काय झालं? म्हणे माझं कुत्रं वारलं. फादर म्हणे एवढं रडायला काय झालं तुला? नाही नाही म्हणे मला त्याचा माणसासारखा, जसा आपण ख्रिश्चन पद्धतीने दफनविधी करतो तसा करायचा. तो फादर जोरात ओरडला, अक्कल आहे का म्हणे तुला? काय मी माणसाचा दफनविधी करतो, कुत्र्याचा करतो का? म्हणे याला अचंबा पडला. पण एवढ्यावर तो फादर थांबला नाही. इथं वर्चस्व आणि वर्चस्व. त्याने काय सांगितलं, मी कॅथलिक आहे, मी नाही करणार. त्या प्रोटेस्टंटचं चर्च आहे म्हणजे तिथे जातो करे. ठीक आहे म्हणे. हा तिथे गेला, त्या फादरला विचारलं, वरचल आणि खालचं सांगतो, मी नाही करत, तो करेल म्हणून. त्याच्याकडे गेला, त्याने तेच उत्तर दिलं. म्हणे कुत्र्याचा दफनविधी थोडी करतो म्हणे, मी पुरोहित माणसाचा आहे. एक काम कर म्हणे, मस्जिदीत जाते करेल म्हणे. मुल्ला त्यांना काय नाही ते करतात. ठीक आहे. हा गेला परत त्या मस्जिदीमध्ये. मुल्ला पण बिघडला ना जोरात. इथे म्हणे मी शियाचं करत नाही, मी सुन्नीवाला आहे म्हणे. तुझ्या कुत्र्याचं कुठं करत बसू? एक काम कर म्हणे, मी शिया आहे, तो सुन्नीवाला करे. तिथे गेला, सुन्नीवाला अजूनच बिघडला. सांगण्याचा उद्देश काय की आम्ही जो धार्मिक आणि अधार्मिक कृत्य आहे की ह्याचा जीव आहे त्या प्राण्यावरती आणि तो गेलाय तिथे, पण तोही नाही म्हटला, सुन्नीवालाही नाही म्हटला, शियावालाही नाही म्हटला, पण ते दुसऱ्याचं घर दाखवतात. म्हणजे जरा मंदिरात जा, ते पुरोहित करतात ना. हा गेला पुरोहिताकडे. पुरोहित तो उठून उभा राहिला, रे म्हणे आम्ही महाराला शिवत पण नाही, तो कुत्र्याचं घेऊन आला. कारण तुमच्या माहिती करता सांगतो, बामणामध्येही मयत करणारी एक जात आहे. सगळेच बामण मैताचं करत नाही, त्यांच्यामधल्या त्या बामणाला किरवंत म्हणतात. तुम्हाला माहिती नसेल आतापर्यंत. कारण का जे बाकीचे बामण करत नाही, मैता करता एक सेपरेट ब्राह्मण आहे त्यांच्यामध्ये, किरवंत. त्याला काय म्हणतात? किरवंत. कारण तो बाकीचे बामण सारस्वत बिरस्वत हे बामण करत नाही. ते लग्न पूजा विधी सगळं करतील, पण तुमच्या मृत्यूचा संस्कार फक्त किरवंत ब्राह्मणच करतो, दुसरा ब्राह्मण
करत नाही. त्याच्याकडे गेला तर ते म्हणे, अरे आम्ही नाही, आम्ही तर स्पर्श करत नाही महाराज, आम्हाला तो कुत्र्याचं घेऊन आला. एकदा जाऊन बघ म्हणे त्या किरवंताने केलं तर केलं. पण हा हुशार होता. निघताना एवढंच म्हणतात, ठीक आहे म्हणे, मी त्या मुलाला बोललो 50,000 देतो, फादरला बोललो 1,00,000 देतो, आता मग तुम्हाला 1,50,000 द्यायची इच्छा होती, नाही म्हणता तर जातो म्हणे. तर ते म्हणे, थांब 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 थांब, कुत्र कोण होतं म्हणे? महाराजचं होतं की मांगाचं होतं? कुत्र्याला काही जात नसते म्हणे. कुत्र कुत्र होतं म्हणे. जातो म्हणे पुढे, विचारतो किरवंताला, मग 2-1 लाख रुपये दे म्हणे. नाही थांब, त्या किरवंताचं सोडू दे, मीच करतो म्हणे, 2 लाख दे. कुत्र कुत्रच असतं म्हणे, मुक्या प्राण्यावरती दया केली पाहिजे, आमच्या 10व्या अवतारातल्या बुद्धांनी सांगितलं म्हणे आम्हाला. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण की जर राजा धार्मिक असेल किंवा त्याला लालच असेल तर आम्ही धर्म बदलायलाही मागे पुढे पाहत नाही. पण बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये ह्या गोष्टी कुठेही दिल्या नाहीत. बुद्धाने सगळ्यावरती सगळ्या प्रकाराने प्रेम करायला सांगितलं. आणि म्हणून राजा धार्मिक असला की प्रजा ऑटोमॅटिक धार्मिक होते. आणि म्हणून बुद्धाच्या शासनामध्ये काय सांगितलं की जेव्हा जर सगळी प्रजा बुद्ध होईल तर राजाही ऑटोमॅटिक बुद्ध असेल, राजाही बुद्धाच्या मार्गाने चालणारा असेल. आणि मग तिथे मात्र कुठलेही कमी जास्त प्रकार नसेल किंवा अन्याय अत्याचार नसेल. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा भिक्खू नवत्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक होतात. गुराचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारे सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणे माणसामध्ये ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतरे जणही त्याच मार्गाचा अवलंब करतात. आजही आपण बघितलं, गावाकडे तुम्ही गेलात की नाही गेलात, जर नदीला पूर आला तर जोपर्यंत एक जनावर त्या नदीमध्ये उडी मारत नाही तोपर्यंत बाकीचे जनावर मारत नाही. पण एकाने मारले की मग मात्र सर्वजण जायला लागतात. आपल्या समाजामध्येही तेच झालेलं आहे. कारण आम्ही स्वयंप्रकाशित व्हायला तयार नाही आहेत. आम्ही दुसऱ्याने आम्हाला सांगावं, आम्ही त्याच्या पाठीमागून जावं, ही आपली प्रथा झालेली आहे. म्हणून इथे की भगवान बुद्ध सांगतात की अनुकरण प्रिय होणारा माणूस हा फसल्या जातो. म्हणून आपण की कुठलाही राजा किंवा कुठलाही, आता राजा नाही म्हणता येणार, आपले नेते झाले ना, मग आपल्या नेत्याने काय सांगितलं की याला मतदान द्या. ठीक आहे, आपले नेते आपल्याला विकत चालतात हे तुम्हाला माहिती नाही. हा, तुम्ही कसे विकले जातात मी त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. आमचा नेता युती करतो आहे का नाही, मग त्या मोठ्या नेत्याच्या काय वार्ता होतात, काहीतरी द्यायचंय ना, मग आम्हाला एवढ्या जागा द्या, तेवढ्या जागा द्या. आमचे नेते काय म्हणतात, कारण आमच्या नेत्याला जागा नाही देत ते. आमच्या नेत्याला, मग आमचा नेता म्हणतो आमच्या कार्यकर्त्याला सांभाळून घ्या. मग कार्यकर्त्याला कसं सांभाळलं जातं, मग त्यांचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला सांभाळतो. म्हणजे त्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याची किंमत मोठी असते ना. कुठे विकला आमचा मोठा कार्यकर्ता, महाराष्ट्र लेवलला. मग ते महाराष्ट्राचा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याशी बोलताना मग ते ओळख करून देतं, हे आमचे जिल्हा अध्यक्ष. म्हणजे त्याला समजायचं असतं की याची किंमत केवढी आहे. अशा पद्धतीने आमचे नेते आम्हाला विकत चालतात आणि म्हणून आमचा स्वाभिमानही विकल्या जातो. आणि म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की लोक जसं म्हणतात ना की बाबासाहेबाचा गाडा इथपर्यंत आणला, तो गाडा कधी खाली झाला आम्हाला कळलाच नाही. परंतु आजही, कारण बाबासाहेबाच्या काळामध्ये खासदार आमदार निवडून यायचे, त्यावेळेस सगळ्या एवढ्या लोकांना मतदानाचाही अधिकार नव्हता. बाबासाहेब किती टॅलेंट असतील मग, कारण बाबासाहेब नेताही होते, बाबासाहेब मुत्सद्दीही होते. आता आमचे नेतेही नाही आणि मुत्सद्देही नाही. आज कितीतरी, मला वाटतं स्वातंत्र्यापासूनच एकदाच फक्त मला वाटतं तो अकोला पॅटर्न मध्ये 4 आमदार निवडून आले होते आणि एकदा युती केली तर 4 खासदार झाले होते. त्याच्यानंतर कधीही निवडून आले नाही. येऊ शकत नाहीत का, येतात. तुमच्या औरंगाबादचाच खैरे कोण आहे, त्याचे आहे का मतदान, आमच्या महाराजांचं दुनियाभराचं, पण आमचे डिपॉझिट जपते. आणि तो खैरे 5-5 वेळेस खासदार होतो.
कारण ती कला आमच्यामध्ये कधी येणार आहे, तो स्वाभिमान आमच्यामध्ये कधी येणार आहे, ती जागृती आमच्यामध्ये कधी येणार आहे. मी तुम्हाला राजकारण नाही सांगत, इथे धर्मच सांगतोय. कारण जोपर्यंत धर्माला राजाश्रय मिळत नाही, जोपर्यंत राजा धार्मिक होत नाही, तोपर्यंत तुमचा धम्म वाढणार नाही. काय उद्देश आहे आमचा? आम्हाला बुद्धच का व्हायचंय? बुद्ध धम्म का बाबासाहेबाला का कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं? बाबासाहेबाला सगळंच भारत बुद्धमय करायचं. मार झाले तेवढे सफिशियंट नव्हते का? पूर्ण भारत का करायला निघले होते बाबासाहेब? कारण बुद्धाने ते तत्व सांगितलेले तुम्हाला की मला जे जे चांगलं माहिती आहे ते मी लोकांना सांगावं, ते लोकांना द्यावं, जगामध्ये मी माझा चांगलं तत्व सांगावं. कारण बुद्ध हे सांगण्यासारखं आहे, बुद्ध हे शिकवण्यासारखं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांनी हिटलर का नाही सांगितलं? बाबासाहेबाला त्यावेळेस कितीतरी लोक आली होती, ख्रिश्चन आले, मुसलमान आले, शीख आले, तरी बाबासाहेब आणि लालचही दिली होती बाबासाहेबाला. बॅरिस्टर जिनाने तर एवढं सांगितलं होतं की बाबासाहेब आप मुस्लिम बन जाओ, पाकिस्तान के आधा इंडिया ले लेंगे. परंतु ते बोधिसत्व होते. कारण कुठल्याही दावणीला माझ्या ह्या गरीब समाजाला बांधणं बाबासाहेबाला परवडणार नव्हतं. म्हणून त्यांनी बुद्ध धम्म दिला. कारण हे बुद्ध धम्म उशीर लागेल. बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की उशीर लागेल, पण ही माझी जमात हिंसक होणार नाही. माझी जमात कुठेही देशाचं किंवा समाजाचं किंवा मानव जातीचं अहित होईल अशी वागणार नाही. आणि बाबासाहेबाचे ते भविष्य खरे झाले की अवघ्या 30 ते 35 वर्षात पाकिस्तानचे 2 तुकडे झाले की नाही? आज बांगलादेशचं काय झालं? म्हणून आजूबाजूच्या देशामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला धम्मही एवढा खूप समजून उमजून दिला. आता तो आम्हाला समजायला थोडा त्रास व्हायला लागलाय. म्हणून आपण त्या धर्माच्या नुसार आचरण केलं पाहिजे, आम्ही त्या धर्मानुसार वागलो पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथही लिहिला. परंतु त्या ग्रंथाच्या अर्थही आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने लावत गेलो. त्याचा जसा अर्थ लावायला पाहिजे तसा अर्थ आमच्याच्याने लागला नाही. आणि तो अर्थ लावायला आमची लोक पुढे आली नाहीत किंवा तयार झाली नाहीत. आम्ही स्वार्थानेच राजकारण करायला लागलो, स्वार्थानेच धम्मकारण करायला लागलो आणि स्वार्थानेच समाजकारण करायला लागलो. आणि म्हणून स्वार्थामुळे की जे बाबासाहेबाच्या त्यांच्या त्या प्रगल्भतेमुळे झालेला विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने आपल्याला दिसत नाही. कारण का तर आम्ही अजूनही धम्माच्या आचरणानुसार व्यवस्थित वागत नाहीत. बुद्ध आणि त्याचा धम्म अजून आम्हाला बरोबर कळला नाही. त्याप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राजाला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असतात, जर मुख्य वृक्ष सरळ मार्गाने गेला तर मागील गुराचा तांडा त्या सरळ मार्गाने जातो. त्याप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने चालते. बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली होती की नाही, शेवटचं भाषण आहे बाबासाहेबाचं. त्याच्यामध्ये राजा धार्मिक असेल तर कसं, त्याच्यावरतीच बाबासाहेबाला जेव्हा घटनेचं शेवटचं भाषण केलं बाबासाहेबांनी, तेव्हा बाबासाहेब म्हटले होते की घटना कितीही चांगली असली आणि तिला जर चालवणारे लोक अधार्मिक असतील, त्यांना तेच म्हणायचं होतं. त्यांनी शब्द अधार्मिक नाही वापरला, पण चालवणारे लोक जर नीतिमान नसतील तर मग ती कितीही चांगली घटना असली तरी ती काहीही करू शकणार नाही. कितीही निकृष्ट दर्जाची घटना जरी असली पण तिला चालवणारे लोक जर नीतिमान असतील मात्र मग ती घटना सक्सेस होईल. तेच तत्व इथं बुद्धाला सांगायचं होतं की जेव्हा आपण नीतिमत्तेने धम्माच्या याने चालू तेव्हा कुठलंही राष्ट्र अविकसित राहणार नाही. मी तुम्हाला इथेच उदाहरण दिलं होतं की हिरोशिमा आणि नागासाकी अजून 100 वर्ष नाही झाले, 1943 की 44ला दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या दोन्ही शहरावरती अणुबॉम्ब टाकले होते. आणि तेव्हा डिक्लेअर केलं होतं की 200 वर्ष इथं ही जमीन पिकणार नाही. तिथे अजूनही मुलं लोळी पांगळी जन्माला येतात. म्हणजे त्या अणुबॉम्बचा किती परिणाम आहे, त्याचं संक्रमण एवढं आहे की अजून 1943 पासून तर आत्ताच्या पिढ्यावर त्याचे परिणाम होतात. कारण जपान ह्या वाणिज्य जमीनही पिकणार नाही, पण जपान ह्या बौद्ध राष्ट्राने धम्माच्या अनुसरणानुसार आता 4 वर्षापूर्वी त्याने त्या जमिनीमध्ये
गुलाबाची फुलं उमलवली आणि जवळजवळ 2-4 ट्रक गुलाबाची फुलं अमेरिकेला पाठवून दिली. कारण धम्माची एवढी मोठी कीर्ती असते. आणि तिथून धडा घेऊन त्यांनी बुद्धाच्या धम्मानुसार त्यांनी फक्त आपलं सैन्य आमच्या देशाचं संरक्षण करण्यापुरतं असेल, त्यांनी अशा मशीन बनवल्या की त्यांच्यावर जर कोणी हल्ला केला आणि त्यानं मशीन दाबली तर अर्ध जग ते उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून जपानकडे जरी जपानचा मुसोलिनी मेला जरी असला, कारण हुकुमशाह होता, परंतु त्या राष्ट्राने बौद्ध राष्ट्र झाले म्हणून त्यांनी त्यांची जरब जाऊ दिली का? नाही. आजही त्यांची अर्थकारण, समाजकारण, राजकारण एवढूसं राष्ट्र आहे, पण पुऱ्या जगावरती त्याचं कर्ज आहे. पुऱ्या जगाला आजही जपानची टेक्नॉलॉजी म्हणतात. कशामुळे होतं हे? की ते धार्मिक राष्ट्र आहे. तिथला एक किस्सा सांगतो तुम्हाला, की आपल्याकडे जे ह्या रेल्वे चालतात की नाही, त्याचं बजेट बनतं. आणि मग काही काही स्टेशन तुम्ही कधी कधी पेपरला वाचलं असेल की मोदीने रेल्वेचे स्टेशन विकले, एअरपोर्ट विकले. का विकल्या जातात हे एअरपोर्ट? कारण त्या एअरपोर्टवरतीच मॅनेजमेंट असतं. तसं जपानमध्ये एक रेल्वे चालत होती आणि त्यांनी ते बघतात की रेल्वे स्टेशनचा महसूल किती. समजा आपला औरंगाबाद आहे, जर ह्या औरंगाबादमधून जेवढे कर्मचारी आहेत त्यांचा पगारही जर इथून निघत नसेल तर मग ते सांगतात ते स्टेशन बंद करा ना, तिथे गाडी थांबवायची काय गरज आहे, तेवढे कर्मचारी का उपयोगाला नाही येणार. व्यवहार सांगतो मी तुम्हाला. तसे जपानमध्ये एका ठिकाणी त्यांनी बघितलं की रोज फक्त एकच तिकीट काढतायत. मग तिथे तिकीट मास्टर आहे, स्टेशन मास्टर आहे, चेकर आहे, गाडी तिथपर्यंत, आणि ते शेवटचं स्टेशन आहे. म्हणून सगळ्या ऑफिसर लोकांनी ठरवलं की ते स्टेशन बंद करून टाकू ना, गाडी अलीकडेच थांबेल. एकच तिकीट निघते म्हणजे कोणीतरी एकच माणूस जात असेल. पण ते बौद्ध राष्ट्र त्यांनी म्हटलं नाही नाही, कोण जातंय हे अगोदर बघा. एकच माणूस जात असेल तर ठीक आहे, पण कोण आहे ते बघा. आणि मग जेव्हा त्यांनी बघितलं तर ती एक मुलगी रोज जायची, ती शाळेत जात होती आणि तिची घरची परिस्थिती ठीक नव्हती. आणि म्हणून मग ते मॅनेजमेंट बसलं की नाही. त्यांनी बघितलं ती सेकंड इयरला होती, तिचं MA होईपर्यंत त्या एकट्या मुलीकरता त्यांनी 5 वर्ष ती रेल्वे तिथपर्यंत चालवली. त्याला धम्म म्हणतात. का? राजा धार्मिक होता म्हणून प्रजा धार्मिक होते. राजाची उदाहरणं ही अशी घेतल्या जातात आणि म्हणून बुद्धाने तिथे तुम्हाला उदाहरण दिलं की राजा धार्मिक असेल तर प्रजा ही ऑटोमॅटिक धार्मिक होते. जर राजा धार्मिक असेल, आमचा राजा धार्मिक असल्यामुळं चीन आमच्या इथं येऊन अर्धी जमीन घेतली तरी आमचा राजा सांगायला तयार नाही. आमच्या रुपयाचं मूल्य खाली गेलं तरी आमचा राजा सांगायला तयार नाही. आमच्या गरिबीला पारावार नाही. आता आपण नोकरीला आहोत, शिक्षित आहोत म्हणून ठीक आहे, पण हाच उद्रेक जर आपण गावाकडे गेलो, गावात गेलो तर आजही भयानक परिस्थिती आहे. भारताची जवळजवळ 1/3 लोकसंख्या रोज संध्याकाळी उपाशी झोपते. कारण का? आमचा राजा अधार्मिक आहे. आणि मग तो राजा अधार्मिक का आहे? तर आम्ही अधार्मिक आहोत. अधार्मिक राजाची प्रजा ही अधार्मिकच असते. कारण धार्मिक राजाची प्रजा धार्मिक होते. हे बुद्धाने 3000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, की जे प्रकरण बाबासाहेबांनी याच्यामध्ये घेतलंय. तिसरं प्रकरण आहे राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. आजही आपण बघितलं की राजकीय आणि लष्करी, या दोन याचा जर अर्थ घेतला तुम्ही तर काय होईल? राजकीय म्हणजे राजा. राजाची राज्यव्यवस्था कशाच्या भरोश्यावर चालते? लष्कराची. आजही आपण लोकशाही जरी असलो तरी सीमाचं संरक्षण करायला कोण आहेत? सैन्य आहे ना. आणि जर राजा राजकीय, ही परिस्थिती कोणावर अवलंबून असते? प्रजेवरती. अग्निवीर हा प्रकार ऐकलाय का तुम्ही? अग्निवीर बघा, धर्म राजकारणात कसा जातो आणि आपल्याला जे राजकीय मुद्दे वाटतात ते धार्मिक कसे आहेत. अग्निवीर हा प्रकार आहे की सैन्यामध्ये भरती झालेला माणूस फक्त 4 वर्ष नोकरी करेल. सीमेवर रक्षण करायचंय त्याला. किती वर्ष नोकरी करणार? फक्त तो 4 वर्ष. दुश्मन राष्ट्राशी लढण्याकरता तयार करायला त्याला मिलिटरीवाल्याला 2 वर्ष लागतात. त्याचं ट्रेनिंगच असं असतं. कारण तुम्ही मी हातात बंदूक घेऊन जाऊ शकतो का? आणि त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. तिथे अग्निवीर 4 वर्षाकरता केले. सगळेजण
ओरडतात की 4 वर्षात काय होणार आहे. तो ट्रेन होईल तोपर्यंत त्याची नोकरी संपुष्टात येईल. बरं तेही मरू द्यात, त्याची नोकरी संपुष्टात येईल पण त्याला पेन्शनही नाही, त्याला शहिदाचा दर्जाही नाही. त्याला शहिदाचा दर्जा नाही तर सीमेवर हातात बंदूक घेऊन लढेल का? हातात बंदूक घेऊन झाडाच्या आडवी लपणार नाही का? कशाला मरू म्हणेन मी? हे कशा प्रकरणाचं नाव काय? की राजकीय आणि लष्करी शक्ती जशी प्रजा असते त्यानुसार होते. का करू शकले तसं? कारण तुमची प्रजा तशी आहे. प्रजाने कुठलाही उठाव केला नाही. कारण का केलं त्यांनी? त्यांना पगार द्यायचे नाही. कारण यांचे चोचले मिटवायला, यांना यांच्यावरती खर्च करायला, यांचा अदानी अडाणी वाढवायला, यांना पैसा तिकडे वळवायचा आहे. म्हणून त्यांनी देशाच्या सुरक्षेशीही ते खेळायला गेले. म्हणून राजकीय आणि लष्करी व्यवस्था ही कोणावर अवलंबून असते? तुमच्या प्रजेवर. कारण प्रजा जर सक्षम असेल तर वरचे लोक तसा निर्णय घेतील का? नाही. कारण प्रजा जर दुबळी असेल तर तसे निर्णय घेतल्या जातात. आणि म्हणूनही सांगितलंय की तुमच्या सवलती का हरवल्या? कारण तुम्ही प्रजा दुबळी आहे. बाबासाहेबाच्या वेळेस अनाडी होते पण प्रजा दुबळी नव्हती. बाबासाहेबांनी एक आवाज दिला, महाडला या, तर नागपूरची लोक महाडला पोहोचली. तेव्हा गाड्या घोड्यां मोबाईल नव्हते. आज आम्हाला केवढ्याही मोठ्या आंदोलनाला हाक दिली तरी आम्ही रस्त्यावरून जरी पोरं चालले ते म्हणजे यांना काय काम आहे, जा पुढे, येतो आम्ही मग. आणि म्हणून आमच्या सवलती आज लुटल्या झाल्या. बाबासाहेब एकटे होते तरी सर्व समाजाला, आणि त्या महारालाच दिल्या का? मांग, महार, चंभार, वडार, कुंभार, ढोर सर्वांना बाबासाहेबांनी सवलती दिल्या. आणि आता सगळ्यांच्या याच्यामध्ये नेते आहेत आणि सवलती गेल्या. म्हणून ती म्हण म्हणतात ना की सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी तुमच्या समाजामध्ये लपलेली असते. त्याचंच उदाहरण देताना मी नेहमी सांगत असतो की एक आई आणि वडील 5 मुलांना सांभाळतात. 5 पोरांना सांभाळतात ना आई वडील, पण 5 पोरं मिळून एका आई आणि वडिलांना नाही सांभाळू शकत. हा म्हणतो तिच्याकडे जाईल, तो म्हणतो तिच्याकडे जाईल. इथे आपला धम्म आहे. आणि म्हणून राजकीय आणि लष्करी ही सर्व परिस्थिती जसा समाज असेल त्याच्यावरती अवलंबून असेल. म्हणून प्रजा जर चांगली असेल तर राजाही चांगला असतो, त्याचं लष्करही चांगलं असतो. म्हणून सम्राटाच्या नंतरचा राजा, त्याचा खून का झाला? तर राजा दुबळा होता. म्हणून पुष्यमित्र शृंगाने त्याचा खून केला आणि त्यावेळेच्या जनतेनेही काही उठाव केला नाही आणि म्हणून धम्म लयाला गेला. म्हणून प्रजा आणि राजा आणि लष्कर हे एकमेकावरती डिपेंड असतात. हे प्रकरण आपण उद्या बघूया.